बूट बघितला ना, एक नंबर क्वालिटी. तर काल आपलं पार्सल आलं, तर आपण आज शूज बघणार आहे, रिव्ह्यू करू आपण थोड्या वेळाने. लेबल वगैरे तर लिहिलं गुंडाळलेलं त्याला, लेबल वगैरे. तर चला, आज आपण करणार आहे ॲप्स वर्कआउट. ॲप्स वर्कआउट काय, रनिंग मध्ये कामाला येते ॲप्स. जसे लेग कामाला येते, अप्पर बॉडी कामाला येते, लोअर बॉडी कामाला येते, तसे सेंटरची बॉडी जेलचा हा कसा निघतो, काय निघतो हा बघणं लागेल. तरी तुम्हाला एक सांगतो, शूज घ्यायच्या टायमाला कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या. पहिली गोष्ट काय माहिती का, शूज घ्यायच्या टायमाला शूज असा 730 दिवस चॅलेंजचा 378 दिवस आहे. ग्राउंड करून जाता आपले इंस्टाग्राम पेजवर काल एक रील टाकली होती आपण शूज विषयी टाकली. तर शूजचे एवढे कमेंट आले, तर आज आपण एक शूज रिव्हील करणार आहे. आपण नवीन आणला एक, तो कोणता आहे कसा आहे ते आज बघणार आहे आपण. करून घेऊन येऊ राहिला, तर चला येईन करून. आता सर्वात मोठा प्रश्न तोच आहे शूजचा, कारण बूट कोणता घ्यावा. लई पोरं कन्फ्यूज असते बुटासाठी. तर काल लई कमेंट आली, कमीत कमी 50 ते 60 कमेंट आले आपल्याला, नेमकी बूट कोणता घ्यावा, कोणता बेस्ट राहील आपल्या 1600साठी रनिंगसाठी. तर त्यात 2-3 प्रकार असते. एक लॉंग रनिंगचे असते, 1600चे असते. ते कसे असते बूट, काय असते, त्यांची लाईफ काय असते. आपण 2-4 शूज रिव्हील करणार आहे. सगळ्यात जास्त आपण मिडल क्लास सगळे 2 ते 3 हजारापर्यंत शूज कोणते भारी आहे ते आज बघू आपण. गाडी आणली का वाड्यावर? हॅलो, बूट बघितला ना, एक नंबर क्वालिटी. तर काल आपलं पार्सल आलं, तर आपण आज शूज बघणार आहे, रिव्ह्यू करू आपण थोड्या वेळाने. लेबल वगैरे तर लिहिलं गुंडाळलेलं त्याला, लेबल वगैरे. तर बघू आता, सगळ्या काल तर लई कमेंट आली आपलं शूज कोणता बेस्ट आहे, त्याचं आज बघू आपण, रिव्हील करू. तर आज उशीर पण झाला आपल्याला थोडा. तर हा शूज तुम्हाला सांगतो 3-3.5च्या आसपास बसवू शकता अशा. म्हणजे हा शूज आहे 5,000चा, पण त्या ऑफरमध्ये आपल्याला सध्याला ऑफर चालू आहे त्याच्यात. तर दोन्ही व्हेरियंट येते, एक छोटंवालं एक मोठंवालं. तर चला बघू आपण. ग्राउंडकडे आलो होता आज. वर्कआउट ना, म्हणजे आज फक्त ॲप्स वर्कआउट आहे आज आपला. आज तर म्युझिक सिस्टम आहे कारण आज तुम्हाला तांग घ्यायची गरज. तर चला जेवाच लागेल, कोण देणार आहे घंट्याभरात 2,000. तर आज वॉर्मअप करू, मग जॉगिंग चालू करू. त्याच्या आधी आपल्याला शूज रिव्हील करायचा. शॉर्ट व्हिडिओ काढून घेऊ. करणला टाईम होऊ राहिला, जायचं आहे त्याला. काल तर फ्लिपकार्ट आज म्हणलं भाऊ तू 2 दिवसापासून काय माझ्या क्लव लागलं म्हणलं. काल मी तुला म्हणतो मी तिकडे नका सर, मग ईमेल जाऊन आलं कशी ईमेल म्हणलं भाऊ तुला, तर आज दुसऱ्याकडेच पार्सल दिलं म्हणजे. तर काल आपलं ऑर्डर कॅन्सलच झाली ती, तरी एकच शूज आला आपला, एक यायचा बाकी अजून. त्याच्याकडेच एक दुसरा पण नाही, आल्लं घेऊन नाही, पण तोच आणणार आहे का दुसऱ्याकडे ऑर्डर आहे? कारण 2 शूज केले ते आपण, एकच शूज आला. छोटा हत्तीत आलं. काल आलं ना, छोटा हत्ती काल आला ना. हा बरोबर. काल आपल्या घरचं एक ऑर्डर आलं तर जाळी एक आली ती, त्याच्या छोट्या हत्तीमध्ये चालती ती पण. बरोबर, त्यात आला वाटतं. तर चला, आपलं पण आता महिनाभरात ऑप्शन ओपन होणार आहे लिंकचं. ते टाकलं ना, ते आपलं इन्कम चालू होऊन जाईल लगेच. चला.
काल इकडून तिकडून ते स्प्लेंडर तर चला आता काय आहे ते साऊंड तर चालू आहे, त्याला तर म्हणता येत नाही बंद कर म्हणून भाऊ. कंडिशन आहे अवघड. तर आता काय करू, तर वॉर्मअप आपल्याला सायलेंटमध्येच करणं लागणार पूर्ण, आणि गाणे लावलेले त्यांनी टोटल. तर चला आता वॉर्मअप झाला, जॉगिंग मारून आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. तर त्याच्या आधी शूज आणलेला आहे बघा, ओपन कर एकदा. तर चला शूज घेतलेला आहे बरं, पण आपल्याला येतो का नाही बघू आता आपण एकदा ट्राय. सगळ्यात मेन गोष्ट आला, मी तेच मला म्हटलं. कम्फर्टेबल आला भाऊ पहिली गोष्ट. आणि हीच भीती वाटत होती येतो का नाही शूज भाऊ, ते आता साईजचा प्रॉब्लेम होता. ऑनलाईन घेण्यात हेच फंडा असतो, साईजचा प्रॉब्लेम. हे आहे ॲसिकचा शूज, त्याला स्टिकर असले मोठे ना, हा लेवल विवल. निघालं नाही पाहिजे आता. फर्स्ट टाइम पहिला एक ट्राय केला आपण, आता ह्यो दुसरा आहे जेलचा. हा कसा निघतो काय निघतो हा बघणं लागेल. तरी तुम्हाला एक सांगतो, शूज घ्यायच्या टायमाला कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या. पहिली गोष्ट काय माहिती का, शूज घ्यायच्या टायमाला शूज असा मधून बेंड नाही झाला पाहिजे, फोल्ड नाही झाला पाहिजे. दुसरी गोष्ट असा ट्विस्ट झाला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट हे इथून फोल्ड झाला पाहिजे, न इथून फोल्ड झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर लॉंग रनिंग जर करत असाल, याला जमतो 10 किलोमीटर प्लस 21 किलोमीटर पर्यंत. पण जास्त जर तुम्ही लॉंग रनिंग करत असले, जागेवर टर्न मारत असले, राऊंडवर प्रॅक्टिस करत असले, तर हे अँकल सपोर्ट असतो ना, इथं फायबरची प्लेट असते, हे घ्यायचं कधी पण. कारण की आपण टर्न मारतो तो पाय आपली टाच आहे ना ती मुडपत नाही, हे बॅलन्स करतो आणि पाय असं वाकडा पडला तरी मदत करतो. त्याच्यानंतर सोल, सगळ्यात मेन गोष्ट, हे रबर सोल आहे आणि त्याचे ह्याचं खालचं टायर सोल आहे एकदम रफ मधलं. यांनी तुम्ही ऑफ रोडिंग पण तुम्ही रनिंग करू शकता आणि ट्रॅकवर पण करू शकता. ही गोष्ट आहे शूजची. तर शूज पडला आपल्याला ऑफरमध्ये पडला 2700 रुपयाला. तर अशी आहे किंमत तिची 5900, म्हणजे 6000 किंमत आहे बघा तिची. 6000 किंमत त्याची. तरी ऑफर चालू आहे सध्याला, पण लिमिटेड ॲडिशन आहे, म्हणजे 5 का 6 क्वांटिटी बाकी. तुम्हाला घ्यायचा असला तर हा घ्या. ASIC शूजचं नाव काय, व्हर्च्युअर 9 काय त्यांना कोड यायचा. तर हा बघा ट्राय करून, हा बेस्ट आहे. चला आता आपण जॉगिंग करू आता. तर चला आपण वॉर्मअपचे नॉर्मल राऊंड मारले, तर आता थोडी वॉकिंग करू. आणि आजचा वर्कआउट ॲप्स वर्कआउट, आणि कोर किंवा ॲप्स वर्कआउट दोन्ही म्हणतात त्याला. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. पण एक गोष्ट आहे, किती उशीर होऊन द्या काय होऊन द्या, वॉर्मअप आणि जॉगिंग नॉर्मल कंपल्सरी आहे. ह्यानीच इंजर होते पोरं माहिती का, त्याच्यामुळे दोन्ही कंपल्सरी करा, भले वर्कआउट करू नका तुम्ही. तर राऊंड मारले आपण. तर आज आहे आपला ॲप्स वर्कआउट. तर ॲप्स वर्कआउट कम्प्लीट करू. चला करण गेला, चला कंपनीत काम होतं थोडंसं, कारण की तू सकाळी नाही केलं ना इव्हिनिंगला प्रॅक्टिसला येतो. तर चला परेशान केलेले आपल्याला राव. तर चला आज आपण करणार आहे ॲप्स वर्कआउट. ॲप्स वर्कआउट काय, रनिंग मध्ये कामाला येते ॲप्स, जसे लेग कामाला येते, अप्पर बॉडी कामाला येते, लोअर बॉडी कामाला येते,
तशी सेंटरची बॉडी पण रनिंग मध्ये आपल्याला कामाला येते. तर तो वर्कआउट कसा करायचा ते हप्त्यातून एकदा करणं लागतो. तो आज आपण करणार आहे. तर चला, तर इथं पहिले साफसफाई करून घ्यायला लागेल. तर इथंच करू आपण ॲप्स वर्कआउट. ॲप्स वर्कआउटचे 5 ते 6 प्रकार आहे ते वेगवेगळे. त्यानंतर कोरचे प्रकार आहे. कोरचे प्रकार आपण बघू. तर चला. तीन सेट मारले, तीन मारले आपण. ते तसे 30 मारले एकायचे. तर हप्त्यातून एकदा हा ॲप्स वर्कआउट केला पाहिजे. म्हणजे कोर वर्कआउट हे काय आहे, एक साईडला पेन होत नाही किंवा रनिंग मध्ये परफॉर्मन्स तुमचा चांगला निघतो. म्हणजे आतून ताकद निघते. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर काल आपण मारली होती स्किपिंग, तर आज आपण मारणार सपाटे. तर चला. याने काय होतं, आपल्या पोटावर पण ताण पडतो इथं. म्हणजे ऑल बॉडीला ताण पडतो. हे पण आपल्या ॲप्स वर्कआउट मध्ये चालतो.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता आपण नॉर्मल वर्कआउट झाला आपला आज, कारण की आज नॉर्मल करायचं होतं आपलं, कारण की काल आपण स्पीड वर्कआउट केला. काय रेपिटेशन सगळ्यात हार्ड वर्कआउट आहे आणि सगळ्यात बेनिफिट करतो. ती एक गोष्ट आहे, बेनिफिट करतो पण हार्ड पण लई वर्कआउट येतं. तर चला रेपिटेशन वर्कआउट तुम्ही करत जा, त्याने 100% बेनिफिट होतो. रनिंगच्या आधी, रनिंगच्या नंतर, म्हणजे ग्राउंड यायच्या आधी तरी प्रॅक्टिस करू शकता. रेग्युलरमध्ये तुम्ही हप्त्यातून एकदा तरी रेपिटेशन वर्कआउट घ्याच, ॲड करा. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय. पण आपलं पण नशीब पण काय आहे, आता आपला वर्कआउट संपला, सगळं संपलं आणि ट्रॅक्टरवाल्याने गाणे बंद केले. त्याला म्हणते नशीब.